सो पुन्हा एकदा आम्ही तानसा अभयारण्यात फेरी मारायला निघालो आहे. आफ्टर लॉकडाऊन ही आमची 4थी फेरी आहे. सो निलेश आपल्यासोबत ड्रायव्हर. बोला निलेश, कसं वाटतं आता तानसामध्ये? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अजून कसं वाटतं तुम्हाला सकाळ सकाळची फेरी? म्हणजे सो असा एक त्यांनी परिचय दिला आहे स्वतःचा गुड मॉर्निंग बोलून. सो आज नक्कीच आपण काहीतरी वेगळं पाहूया. नेहमी जी झाडं पाहतो ती तर पाहणारच, आणि नक्की काय वेगळं मिळालं तर तुम्हाला सांगतो. पिवळी जंगलात जाताना रस्त्याचं नवीनच काम झालं आहे आणि इथून वाड्याला जातात. सो हा असा पिवळीला रस्ता आणि समोर माहुलीगड पाहू शकता तुम्ही. पिवळी जंगल. आपण आता तानसामध्ये काही फळं पाहूयात, ज्यामध्ये ऐन हे एक वृक्ष आहे ज्याचे फळ हे असे विंग असतात, म्हणजे पंखांसारखे पसरलेले असतात. हे ऐनचं फ्रूट आहे. सो सर्वांना एक गवार माहितीच असेल, त्या शेंगेसारखी दिसणारी शेंग. क्रोटालारिया एक फॅबेसीचा आहे मेंबर, एक वनस्पती आहे जिची शेंग आहे सेम गवारसारखी दिसते. अजून एक फ्रूट बघू शकतो आपण इथे, भेंडीसारखा आकार आहे. त्या भेंडीच्याच जातीतलं एक झाड आहे जे जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं, थेस्पेशिया. सो एक रानभेंडी नावाची वनस्पती जी आता फ्रुटिंग आहे तिची, पाहू शकता तुम्ही ही फ्रुटिंग. ही सुद्धा आता याचे फ्रूट्स जमिनीवर पडलेले आहेत. याला रान, हाही एक भेंडीचाच जातीतली वनस्पती, माल्वेसी मेंबर. याला सायडा असं म्हणतात. पाहू शकता तुम्ही याचं फ्लावरिंग. सो जंगलामध्ये हे असे मोठे मोठे खड्डे केलेले असतात. हा एक फॉरेस्टमधली ही एक कृती आहे ज्यामध्ये स्पीसीज लावल्या जातात. आता इथे बांबू स्पीसीज लावल्या गेल्यात, हे पाहू शकता तुम्ही. सो असे मोठे खड्डे करून जिथे बांबू स्पीसीज लावलेले आहेत, जंगलामध्ये निरनिराळ्या वनस्पतींचं संवर्धन व्हावं, हा एक त्याच्यातला प्रकार. सो इथे पाहू शकता तुम्ही, ही एक मोठी वेल आहे. स्मायलॅक्समधली ही वेल. मोठ्या प्रमाणात अशा निरनिराळ्या वेली आपण जंगलामध्ये पाहू शकतो. ही त्यातली एक वेल आहे. काटेरी असते ही वेल. याच्या खोडाजवळ तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे काटे आहेत. अशा प्रकारे आपला पिवळीचं जंगल पाहून झालं आणि नक्कीच तुम्हाला आवडेल यावेळेसही सुद्धा नवीन माहिती. तानसा अभयारण्य हे खरंच खूप निराळं आहे आणि तुम्हीसुद्धा एक प्रत्यक्ष भेट द्या, तुम्हालाही कळेल. धन्यवाद.